अंघोळ करताना हेअरफॉल होतो म्हणून आम्ही कंडिशनरच लावत नाही, कारण कंडिशनर लावल्यामुळे जास्त हेअरफॉल होतो. तर हे खरंच आहे का? तर मी आता या गोष्टीचं एकदम सोप्या भाषेत उत्तर देते. चला. बऱ्याच जणांना मी बघते सलॉनमध्ये पण किंवा माझे फ्रेंड्स किंवा माझे रिलेटिव्समध्ये सगळ्यांची एकच समस्या किंवा मला विचारतात, आम्ही कंडिशनर वापरतो तेव्हा आमचा हेअरफॉल बराच होतो. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही कंडिशनर नाही वापरत तर आपण शॅम्पू करतो, शॅम्पूमध्ये जे केस तुटतात ते केसांमध्येच अडकून राहतात, ते पाण्याद्वारे बाहेर पडतच नाही पूर्ण. मग तुम्हाला असं वाटतं की अरे वा, शॅम्पूनंतर तर हेअरफॉल होत नाही, पण कंडिशनर लावल्यानंतर होतोय. तर कंडिशनर तुमच्या केसांना एक प्रोटेक्शनचं लेअर बनवतं. जर तुम्ही उन्हामध्ये सतत वावरणं असेल, ए सीमध्ये बसून काम करत असाल आणि कंटिन्युअस हीट वापरत असाल तर आणि कंडिशनर वापरत नसाल तर तुमचे केस खराब होण्याचे चान्सेस अधिक आहेत. अधिक म्हणजे हेअर ब्रेकेज होणार, हेअरफॉल होणार, हेअरफॉल पण अति प्रमाणात होणार, हेअर फ्रीज खूप होणार आहेत. कंडिशनर तुमच्या केसांना एक प्रोटेक्शन देतं, सॉफ्टनेस देतं, तुमच्या केसांना धुळीपासून, उन्हापासून प्लस एअर कंडिशनरपासून वाचवतं. हीट प्रोटेक्टर आहे, त्यामुळे कंडिशनर इज अ मस्ट. बरं, आता कंडिशनर वापरायचं आहे म्हणून कोणतेही ब्रँड वापरा असं नाही. एक्सपेन्सिव्ह ब्रँड वापरू नका, पण जो हेअरफॉलसाठी तुम्ही शॅम्पू यूज करता, रेग्युलर यूजमध्ये जो शॅम्पू आहे तो शॅम्पू वापरा आणि त्याचाच कंडिशनर वापरा. सिरम कोणत्याही ब्रँडचं चालेल, पण शॅम्पू आणि कंडिशनर सेम ब्रँडचं हवं. त्यामुळे काय होणार आहे, तुमचे केस प्रोटेक्ट होणार आहे, फ्रीज फ्री होणार आहेत, सुंदर राहणार आहेत, हेअर ग्रोथ पूर्ण होणार आहे, हेअरफॉल कमी होणार आहे. जेव्हा हेअरफॉल कमी होईल तेव्हा हेअर ग्रोथ वाढणार आहे. सो अशा तऱ्हेने आजचा हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन समस्या घेऊन आणि बघूया त्याचं उत्तर काय असतं.